तर नमस्कार मित्रांनो, मी महेश भाईकर तुमच्यासाठी आज घेऊन आलो एक नवीन स्टॉकचं नाव तुम्ही बघू शकता, जमुना ऑटो इंडस्ट्रियल लिमिटेड. सो आपण हा स्टॉक का फाइंड केला, तर याची काही कारणं आहेत. या कंपनीचा बिझनेस खूप मोठा आहे. तुम्हाला आधी कंपनीबद्दल माहिती देतो. सर्वात आधी आपण बघू शकतो की कंपनी कोणत्या सेक्टरमध्ये काम करते. ते कंपनी काम करते ही आपल्या फक्त स्प्रिंग सेक्टरमध्ये, सस्पेन्शन सेक्टरमध्ये. ती ॲग्रीमध्ये पण काम करते. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की कंपनीचं जे काही सस्पेन्शन सिस्टम आहे ते जगात एक नंबर कंपनीचं सस्पेन्शन सिस्टम आहे. त्यानंतर आपण बघू शकतो एक्सपोर्ट कोणत्या प्रकारे करू शकतात. हे जे काही एक्सपोर्ट आहे यांचं हे आपण बघू शकतो की या देशांमध्ये होतं. फ्रान्समध्ये, भूटान, जर्मनी, UK, रशिया यासारख्या खूप मोठ्या देशांमध्ये आपलं या कंपनीचं प्रोडक्शन जात आहे. तर ही कंपनी का निवडतो आपण, याच्यामागे काही कारणं असतात. आता ही कंपनी जी आहे ती स्मॉल कॅपमध्ये आहे. स्मॉल कॅप पण तिचं मार्केट कॅप खूप मोठा आहे. 5,029 कोटीचं तिचं मार्केट कॅप आहे. करंट व्हॅल्यू आहे कंपनीची 126 आणि तिचा कंपनीचा हाय आहे 144 आणि लो आहे 102. कंपनीचे आपण बुक व्हॅल्यू जर बघितले 22.6 आहे. डिव्हिडंड यील्ड पण चांगला आहे. ROE पण चांगला आहे. कंपनीचा फेस व्हॅल्यू पण चांगले आहे. कंपनीची जी स्थापना झाली होती ती 1965 मध्ये झालेली आहे. जमुना ऑटो इंडस्ट्रियल लिमिटेड मॅन्युफॅक्चरिंग इन कन्व्हेन्शनल लिप स्प्रिंग, पॅराबोलिक स्प्रिंग, ज्या काही ॲग्रिकल्चरमध्ये स्प्रिंग लागतात किंवा ज्या गाड्यांमध्ये सस्पेन्शनसाठी स्प्रिंग लागतात त्या स्प्रिंग बनवण्याचं काम ही कंपनी करते. सध्या या कंपनीचे 15+ कंट्रीमध्ये आपण बघू शकतो की एक्सपोर्ट करता या कंपनीमध्ये. त्यानंतर आपण कंपनीचा जर ओव्हरव्ह्यू बघितला तर कंपनीचा जो ओव्हरव्ह्यू आहे तो कंटिन्युअसली इन्क्रीजिंग आहे. जो काही ग्राफ आहे कंपनीचा हा कंटिन्युअसली इन्क्रीजिंग आहे. त्यानंतर बघू शकतो आपण कॉन्स काहीच नाही. ओके, म्हणजे काय, बॅड इफेक्ट काहीच नाही कंपनीवरती. आणि तिची जी आपण सेल्स ग्रोथ बघितली तर ती कंटिन्युअसली इन्क्रीजिंगमध्ये आहे. कोणत्याही प्रकारचं कंपनीवर डेप्थ नाही आहे. डेप्थ असलं तरी ते थोडंफार अमाऊंटमध्ये आहे. पण त्यांच्याकडे जी काही व्हॅल्यू आहे ती त्या डेप्थच्या वरती आहे. सो आपण बघू शकतो या ठिकाणी बॅलन्स शीट जर चेक केलं तर कंपनीचं टोटल लायबिलिटी जी आहे ती कंटिन्युअसली इन्क्रीजिंग आहे. ठीक आहे. आपण इथे बघू शकतो बॉरोइंग जे आहे ते आपल्याला 170 मिळते बघायला. आपण या कंपनीमध्ये एक लॉंग टर्म म्हणून इन्व्हेस्टमेंट करू शकतो. कॅश फ्लो पण कंपनीकडे चांगल्या प्रकारे आहे. अजून ही कंपनी स्मॉल कॅपमध्ये आहे, पण ही कंपनी येत्या काही काळामध्ये मिड कॅपमध्ये जर आली तर ह्या कंपनीचा कंटिन्युअसली इन्क्रीजिंग मोडमध्ये तुम्हाला ग्राफ पाहायला मिळणार आहे. सो आपण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितलं तर प्रमोटर्स होल्डिंगच 50% आहे. त्याच्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही आहे. या कंपनीमध्ये तुम्ही बिनधास्त इन्व्हेस्टमेंट करू शकता. फक्त लाँग टर्मसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. स्मॉल कॅप आहे कंपनी, त्यामुळे तुम्हाला लाँग टर्मसाठीच हा शेअर घ्यायचा आहे. मी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला सजेशन देत नाही आहे, ना की मी तुमच्यासाठी सेबी रजिस्टर्ड आहे. फक्त माझं सांगणं एवढं आहे की फक्त ही कंपनी आहे ती लाँग टर्मसाठी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.